नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगली येथील पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिली पीक आहे गहू। कमीत कमी दर आहे 3000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 3500 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे बाजरी। कमीत कमी दर आहे 2500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 3000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 2750 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी। कमीत कमी दर आहे 3500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 5500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4500 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तांदूळ। कमीत कमी दर आहे 4000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 8000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6000 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा। कमीत कमी दर आहे 5500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 6500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6000 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मसूर। कमीत कमी दर आहे 7000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7250 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे अद्रक। कमीत कमी दर आहे 7000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 11500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 9250 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे कांदा। कमीत कमी दर आहे 400 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 1700 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 1050 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मूग। कमीत कमी दर आहे 9500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 10500 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 10000 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हळद। कमीत कमी दर आहे 14000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 22000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 18000 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह सांगलीमधील सर्व पिकांचे बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहील। धन्यवाद।